आणि यानंतर थेट मुंबईमध्ये जाऊयात। विक्रोळीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन सुरू आहे। तर शिंदे गटाचे कार्यकर्ते जमलेले आहेत आणि त्यांचं हे आंदोलन सध्या सुरू आहे। दरम्यान या घटनास्थळी आंदोलनस्थळी सध्या पोलीस हे दाखल झालेले आहेत। आंदोलकांसोबत काहीशी बाचाबाची झाली आहे आणि त्यांना समजूत घालण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातोय। विक्रोळी इथे शिवसेना युवसेनेचे सुनील राऊत यांच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे। ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांनी पसरवलेल्या खोट्या माहिती विरोधात विक्रोळीमध्ये युवा सेना आक्रमक झालेली असून सध्या रस्त्यावर उतरत त्यांच्या विरोधात ही घोषणाबाजी केली जाते। विक्रोळीमधील क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयाच्या कामासंदर्भात आमदार सुनील राऊत आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खोटी माहिती पसरवली, जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असा दावा शिंदे गटाचा आहे आणि त्याच्यासाठीच ही युवा सेना रस्त्यावर उतरली आहे। तर रुग्णालयाचं काम सुनील राऊत यांच्या पाठपुराव्याने झाल्याचा अपप्रचार त्यांनी समाज माध्यमांवरून केलेला होता आणि या न केलेल्या कामाचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला असा आरोप सुद्धा युवा सेनेने केलेला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या रुग्णालयाचं काम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात सुरू झालेलं असून ते आता पूर्णत्वास केलेलं आहे असा दावा सुद्धा किंवा स्पष्टीकरण युवा सेनेने दिलेलं आहे। याच्यानंतर जर काय त्यांनी प्रक्रिया केली आमची पोलिसांना विनंती आहे की शिंदे साहेबांना जे शिवीगाळ करत आहे लोक त्यांना तुम्ही अटक करा, त्यांना अरेस्ट करा, नाहीतर रस्ते बंद करू, जे काय करायचे आम्ही करू। कारण शिंदे साहेबांना शिवीगाळ केली हे आम्ही खपून घेणार नाही। विक्रोळीमध्ये शिंदेची शिवसेना आक्रमक झालेली आहे। आमदार सुनील राऊत यांच्या विरोधात युवा सेनेने हे आंदोलन छेडलेलं आहे। त्यांनी जे समाज माध्यमांवर आरोप केलेले होते रुग्णालयाच्या संदर्भात, त्याच विरोधात युवा सेनेने हे आंदोलन सुरू केलेलं आहे। पोलिसांसोबत सध्या बातचीत सुरू आहे, मात्र हे आंदोलन संपवावं या संदर्भातली सध्या चर्चा पोलिसांसह या कार्यकर्त्यांची सुरू आहे। पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि मोठ्या संख्येने युवा सेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी झालेत। विक्रोळीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे हे आंदोलन सध्या सुरू आहे आणि सुनील राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली जाते। तर ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा एकंदरीतच सामना विक्रोळीमध्ये पाहायला मिळतोय। कारण काही दिवसांपूर्वी सुनील राऊत यांनी समाज माध्यमांवर पोस्ट शेअर करत काही आरोप केलेले होते, त्या संदर्भात आता शिंदे गटाने हे आंदोलन केलंय।